खरंच सुष्मिता राजवाड्यांचा खानदानी दागिना मंदाला देऊन टाकत होती, तेही परस्पर कोणाला न विचारता? बाबा हो ना, म्हणजे आजींच्या जर वेळेत लक्षात आलं नसतं तर आई कदाचित तो दागिना घेऊन निघूनही गेली असती. त्या माय लेकींनी मिळून तुमच्याकडे चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. मंदाला दागिन्यांची हाव आहे हे मला ठाऊक आहे, पण त्यासाठी ती या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं ग. काय म्हणावं आता या बाईला? नाही नाही बाबा, ऐका, सुष्मिताला ऍक्च्युली ती गोष्ट तिच्या हक्काची वाटली म्हणून ती आईला गिफ्ट करत होती. तो अगं असं कसं वाटलं तिला? मूर्ख आहे का ती? आणि मंदा, तिचा तर सुरुवातीपासूनच डोळा आहे राजवाड्यांच्या दागिन्यावर. मला तर वाटतं तिनंच फूस लावली असणार आहे सुष्मिताला. सुष्मिता असं काहीतरी वागते म्हटल्यावर आईने तिला समजवायला हवं होतं की असं मोठ्यांच्या गोष्टी त्यांना न विचारता नाही दिल्या पाहिजेत. नाही नाही, त्या दोघींचंही वागणं हाताबाहेर जात चाललेलं आहे. मला त्या दोघींशी एकदा बोलावंच लागेल. ऐका ना बाबा, मी तुम्हाला माहिती असावी म्हणून ही गोष्ट सांगितली. तुम्ही प्लीज जरा शांतपणे बोला, स्पेशली आईशी. अगं शांतपणे बोलून मंदाला जर कळलं असतं ना तर गोष्टी या थराला आल्याच नसत्या. एवढी कसली का ती दागिन्यांची हाव? अगं दुसऱ्यांच्या गोष्टी घेऊ नयेत हे लहान मुलांना सुद्धा कळतं, हे मंदाला कळायला नको. असो, मी बोलतो मंदाशी माझ्या पद्धतीनं. तू नकोस काळजी करू. बाबा तुम्ही तुमची तब्येत जपा. तू सुद्धा स्वतःची काळजी घे. ठेवू का? ठेव बाळा, ठेव. वाव ताई, ग्रेट. झाली बाबांकडे चुगली करून. फास्ट आहेस तो. मी चुगल्या करत नव्हते सुष्मिता, पण जे घडलंय ते बाबांना माहीत असायला हवं. हो, पण मग तू हे पण सांगायचंस ना त्यांना की तू कसं प्लॉट वगैरे रचून पुन्हा त्या किल्ला तुझ्याकडे घेतले असते. काय बोलतेस तू? प्लॉट? लाईक सिरियसली? ए प्लीज यार, इनोसंट असल्याचं नाटक नको करूस हा तू. मला ना सगळं माहितीये, तू हे सगळं मुद्दाम केलंस म्हणून आजींनी ना माझ्याकडून अधिकार आणि किल्ला घेऊन तुझ्याकडे दिलेत. तुला अजूनही तुझं वागणं चुकलंय आणि मेजर चुकलंय असं काहीच वाटत नाहीये का? या घराण्याचा ज्या घरात राहतेस त्या घराचा राजवाड्यांचा खानदानी दागिना तू असाच देऊन टाकत होतीस. मग काय झालं? माझ्याकडे अधिकार आहेत ना, अधिकार आहेत, त्यामुळे मी काही करू शकते. तू ना असं सारखं मध्ये मध्ये करत नको जाऊसा. मला ना माहित होतं की तू जेलस आहेस माझ्यावर, पण इतकी जेलस आहेस हे नव्हतं माहित. माझा ट्रस्ट ब्रेक केलास. वाटेल ते बोलू नकोस. काढली जीभ लावली टाळाला असं प्रत्येक वेळी नाही करायचं. बहिणी आहोत आपण. प्लीज हा, आता तू शांत हो. तू हे सगळं नाटक नको करूस माझ्यासमोर. तू ट्रस्ट ब्रेक केलायस आणि आता मी तुला दाखवेन की ट्रस्ट ब्रेक करणं काय असतं. आणि आता आपण बहिणी नाही आहोत, आपण कॉम्पिटिटर्स आहोत. आणि ही कॉम्पिटिशन आहे, बघूया कोण जिंकतं. फक्त एक करा की चिटिंग करू नकोस. ऑनेस्टली खेळ.